ज्या मातीतून आपण घडतो, ज्या संस्कृतीतून आपण उभे राहतो, त्या भारताला काहीतरी परत देण्याची भावना प्रत्येकाच्या मनात असते. हीच भावना मनात ठेवून जर्मनीसारख्या प्रगत देशातून भारतात परतले आणि स्वतःचा उद्योग उभा केला. ॲल्युमिनियम ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे भरत गीते. आत्मनिर्भर भारत या स्वप्नाला साकार करण्यासाठी भारतीय बनावटीच्या उत्पादनांवर त्यांनी भर दिला. फक्त उद्योगच नाही, तर युवा पिढीला उत्तम शिक्षण मिळावे यासाठीही त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपले योगदान दिले. त्यांच्या मते महाराष्ट्राचा खरा विकास साधायचा असेल तर उद्योगांचे विकेंद्रीकरण ग्रामीण भागात व्हायला हवे. गुणवत्ता आणि नीतिमत्ता हीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आपल्याकडनं उच्च शिक्षित होऊन परदेशात नोकरी करणारे बहुसंख्य लोक आहेत, पण परत आपल्या देशात यावं, आपल्या ग्रामीण भागात यावं आणि तिथला विकास साधावा हा विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे. तौरल इंडिया कंपनीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तुम्ही कोणती दूरदृष्टी आणि धोरणं अवलंबली त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. याच्यामध्ये मला थोडा एक सेकंद पण विचार करण्याची गरज नाही, कारण माझे दोनच धोरणं आहेत त्याच्यामध्ये जी मी जर्मनी आणि भारतीय संस्कृतीतनं शिकली. ती म्हणजे गुणवत्ता आणि नीतिमत्ता. हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत कुठलाही उद्योग उभा करण्यासाठी. आज इथे शाळेतले पण विद्यार्थी आहेत, त्यांना पण मला सांगावं वाटतं की क्वालिटी ओरिएंटेड प्रोडक्ट आणि दुसरं म्हणजे बिझनेस इथिक्स, या दोन गोष्टीवर तुम्ही जर काम केलं तर आप लंबी रेस के घोड़े हो जाओगे. अगर आप क्वालिटी पे कॉम्प्रोमाइज़ करोगे, आप इथिक्स पे कॉम्प्रोमाइज़ करोगे, तो आप थोड़ी देर तो चल पाओगे, वो भी स्पीड से चल पाओगे. 240च्या स्पीडने पळू शकाल, पण ती गाडी एवढी बंद पडेल की पुन्हा नंतर परत कधी पेटणार नाही. हो, आणि आपल्याकडे चायनीजच्या गाड्या बघून तसं वाटतं. म्हणजे मी स्ट्रगलर असताना चायनीजच्या गाडीवर खायचं होतं लंगफंग सूप असं मिळायचं. म्हणलं हे लंगफंग सूप चीनमध्ये मिळत असेल का असा मला पडलेला प्रश्न. किंवा चायनीज भेळ, म्हणलं चायनातल्या एखाद्या माणसाला मागितली चायनीज भेळ द्याता का, तर तो काय म्हणेल आपल्याला असं वाटत राहतं. पण तुम्ही हा जो मुद्दा सांगितला, क्वालिटी ही तुम्हाला मोठं बनवते आणि त्यामधलं सातत्य, त्यामधलं सतत यशस्वी राहणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता या प्रेरणादायी कार्याची दखल घेत रमा मंगल सोशल फाउंडेशन आणि एक्सप्रेस मीडिया एंटरप्राइजेसच्या वतीने भरत गीते यांना फेस ऑफ इन्स्पिरेशन महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित या सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या जीवन प्रवासाची प्रेरणादायी कहाणी उलगडली. परळी ते जर्मनी आणि जर्मनीहून पुन्हा भारतात हा प्रवास केवळ यशाचा नाही, तर देशासाठी काहीतरी करण्याच्या जिद्दीचा आहे. सर्जनशील न्यूज